लाईफ मध्ये पहिल्यांदा एका रशियन गर्लला भेटलोय मी आणि ही भेट कशी झाली हे तुम्हाला मी नक्कीच सांगेन. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी आले होते अनाबेला रिसॉर्टला आणि ह्या रिसॉर्टवर स्टे करण्यासाठी आले होते एक रशियन आणि त्याच वेळी मला प्रमोशन सुद्धा आलं होतं. मी तर माझं प्रमोशन करायला आलते, पण जसं मी हे रिसॉर्ट बघितलं, जसं मी हे रिसॉर्ट पूर्ण एक्सप्लोर केलं, आई शपथ मला इतकं भारी वाटलं हे रिसॉर्ट. मी आजपर्यंत असलं भारी रिसॉर्ट कधीच नव्हतं बघितलं. खूप छान, खूप पीसफुल वाटत होतं इथे. आजूबाजूला नुसती वेगवेगळ्या प्रकारची झाडेच होती आणि तेच म्हणजे मला खूप आवडलं. आणि ती जी रशियन होती ती चेंज करून आली आणि तिने सुद्धा पूर्ण रिसॉर्ट एक्सप्लोर केलं. तिला सुद्धा पर्सनली खूप आवडलं. तर मी ज्या कामासाठी आले होते मी ते काम चालू केलं. शूट करण्यासाठी मी स्टँड आणलेला आणि स्टँडला फोन लावून मी शूट करणार होते. तर स्टँडचा सगळा सेटअप सेट केला. सो जस्ट मी तुम्हाला सांगते ते तुम्हाला काय काय भेटणार आहे. फर्स्ट ऑफ ऑल तर रिसॉर्टच्या रूम इतक्या क्वालिटी रूम्स आहेत ना, त्या भारी नीट अँड क्लीन रूम्स तुम्हाला इथे मिळणार आहेत. बाथरूम आहे, बाथरूम मध्ये शॉवर आहे, बाथटब सुद्धा आहे, प्रायव्हेट स्विमिंग पूल सुद्धा आहे, इथे गाझिबो आहे, बार आहे. जर तुम्हाला खूप बोर झालं तर इथे छोट्या मोठे गेम्स सुद्धा आहेत खेळण्यासाठी. लहान गार्डन सुद्धा आहे इथे जिथे तुम्ही पीसफुली बसू शकता. प्लस तुमची इथे खाय प्यायची सुद्धा पूर्णपणे सोय केली जाणार आहे. चहा, नाश्ता, कॉफी, डिनर, लंच, व्हेज, नॉन व्हेज जे तुम्हाला हवं तसं. मग पटापटा मी माझं शूट उरकून घेतलं आणि मी सुद्धा ह्यांच्यासोबत एक्सप्लोर करायला लागले पूर्ण रिसॉर्ट, जे की त्यांनी ह्या रशियनला दाखवत होते कासव वगैरे, ह्यांनी काय काय असं लावल्यात फोटोज किंवा काय काय आहे अजून युनिक त्यांच्या रिसॉर्ट मध्ये, हे सगळं त्यांनी तिला दाखवत होते. एवढं सगळं दिवसभर केल्यावर भूक लागली मला. मग भूक लागल्यावर त्यांना सांगितलं मला चिकन थाळीच पाहिजे. मग चिकन थाळीवर बेत मारला चांगला आणि सनसेटच्या टायमिंगला आम्ही बाहेर फिरायला गेलो. आणि हिला मांजरं खूप आवडतात माझ्यासारखी, म्हणून ही सारखी अशी करत होती. तिची भाषा आम्हाला काय कळत नव्हती आणि आमची भाषा तिला काय कळत नव्हती, त्यामुळे आम्ही हिची लई चेष्टा केली. आणि जसं आमचं फिरून झाल्यावर आम्ही रिसॉर्टवर परत आलो आणि आई शपथ रात्रीच्या वेळेला असला भारी रिसॉर्ट दिसत होता, काय सांगू तुम्हाला. आणि इतका भारी माझा डे स्पेंड झाला, माझा पूर्ण दिवस शूट मध्ये गेला असं मला वाटलंच नाही. तर तुम्हाला सुद्धा या रिसॉर्टचे इन्फॉर्मेशन हवे असतील तर मी स्क्रीनवर देते, तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि नक्की एकदा व्हिजिट द्या या रिसॉर्टला. आणि थँक्यू फॉर वॉचिंग गाईज.